विदर्भातल्या 10 जागा महाविकास आघाडी जिंकेल त्या पद्धतीचं सगळीकडे वातावरण आहे आणि त्या पद्धतीचं अकोल्याला मी काल होतो. अकोल्यालाही आम्ही बाळासाहेबांना आंबेडकर साहेबांना जे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की देशाची संविधानिक आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सोबत या. अजूनही काही बिघडलेलं नाही. विड्रॉल अकोल्याचं सेकंड फेजचे विड्रॉल व्हायच्या पहिलेपर्यंत आपण मला निर्णय द्या. आणि ते म्हणत होते की नाना पटोलेला अधिकार नाही. मी सांगितलं मी माझा अधिकार वापरणार. आता तुम्हाला जे तुम्ही निर्णय सांगाल त्या निर्णयाच्या 2 जागेचं त्यांचं आमच्याकडून अपेक्षा होत्या त्या निर्णय घेण्याची मी त्यांना सांगितलेलं आहे. पण मतविभाजन करू नका असं अर्थहाक मी काल अकोल्याच्या भूमीवरून करून आलेला. काय वाटते प्रकाश आंबेडकर तुमच्या अर्धा हाकला हाक देईल का? कारण की त्यांनी बघा ते मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की आम्हीच त्यांच्या दूर जातो आहे. आमची वास्तविकता ती नव्हती. वास्तविकता मी काल सांगून आलेला आणि त्याच्यामुळे संविधान आणि लोकशाहीलाच आज धोका निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मतविभाजन अजिबात आम्ही होऊ देणार नाही. आमचा पूर्ण प्रयत्न त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मी काल अकोल्यामध्ये हे सांगून आलेलो. अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं काय केलं त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे तसं होता कामा नये हे जाणीव करून दिलेली आहे. बस एवढंच केलेलं आहे. त्यांच्याबद्दल मला वक्तव्य करायचं नाही. बावनकुळेबद्दल तर मी काहीच बोलत नाही. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचा इतिहास आहे म्हणून तसा इतिहास दोहरवू नका एवढाच इशारा दिलेला आहे. संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत. असं होता कामा नये. एवढीच काळजी आम्हाला आहे त्यांची. तुम्हाला असं वाटतंय मनात शंका की असं अहो आता इतिहास आहे भाजपचा. यामुळे हे काही लपलेलं थोडी आहे. ज्यांचा इतिहास त्या पद्धतीचा असेल ते होता कामा नये एवढीच जाणीव करून आम्ही दिलेली आहे. वंचित सोबत चर्चेचा मार्ग अजूनही चान्सेस आहे. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही कुठेही अजून त्याच्यामध्ये मागं टळलेलो नाही. आज अकोल्यातला उमेदवार आमचा जिंकून येतो आहे त्या पद्धतीचं वातावरण तिथं आहे. ते म्हणायचे ना बाळासाहेब की मला हरवायसाठी उमेदवार उभे ठेवतात. आता यावेळेस आम्ही आमचा कॅन्डिडेट जिंकायसाठी उभा ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे. नाना भाऊ ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी प्रस्ताव दिला 7 ठिकाणी आम्ही मला आता ते कुठेतरी तुमचा पाठिंबा मिळवण्यासाठी असे खेळ खेळत आहे. मी त्यांच्याबद्दल काही नाही. ते मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्या प्रकाश आंबेडकर साहेबाबद्दल मी काहीच बोलणार नाही. पण जो काल ते म्हणत होते नानाला अधिकार नाही आहे ज्याला अधिकार नाही मी त्यांच्याशी बोलणार नाही. मी त्यांना सांगितलं माझा अधिकार काय आहे. काल त्यांच्याच भूमीवर जाऊन सांगून आलो. त्यामुळे आता माझा अधिकार मी त्यांना सांगितला. दिल्लीला जायची गरज नाही आहे. महाराष्ट्रातच आपण प्रकाशराव आणि आम्ही या ठिकाणी हा प्रश्न सोडवू. तुमची प्रताडणा केली त्यांनी एवढी त्याच्यानंतर मला माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही हे माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी पण मागासवर्गीय आहे. मी पण ओबीसीचा माणूस आहे. काय असेल त्यांच्या चुका झाल्या असतील असं मान्य करू. पण माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान आणि लोकशाही हे नाना पटोलेसाठी महत्त्वाचे आहे. 1 नाही 2 प्रधानमंत्री काँग्रेसचे शहीद झाले. या देशासाठी झाले. देशाच्या संविधानासाठी झाले. त्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज माझ्या नेत्यांचा राहुल गांधींचा सोनिया गांधींचा प्रियंका गांधीचा अपमान धडधडीत बीजेपी करतात. पण आजही आमचे गांधी परिवारातली लोक देशासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांना भूमिका सांगतात आहेत. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. स्वतःच्या मान अपमानापेक्षा देश मोठा असतो ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका काल मी अकोल्यात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.